देशामध्ये काही ब्लास्ट झाले, अजमेरमध्ये झाला, मक्का मशिदीमध्ये झाला, मालेगावचे 2 ब्लास्ट आहेतच. या सगळ्या ब्लास्ट प्रकरणाचा तपास एक अधिकारी करत होता आणि त्या अधिकाऱ्याला अटक झाली. तो संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. ही जी बॉम्बस्फोटाची प्रकरणं आहेत, मालेगाव 2006 ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक मेली होती, 55-56 लोक मारली गेली होती. मालेगाव 2008, त्यानंतर मक्का मशिदीतला झालेला स्फोट हैदराबादचा, अजमेर आणि समझोता ब्लास्ट, ट्रेनमध्ये ब्लास्ट झाला, त्यातही शेकडो माणसं मारली गेली. या सगळ्या प्रकरणांमध्ये काही हिंदू युवकांना आरोपी करण्यात आलं आणि मुळात 2006 मध्ये जे मुसलमान आरोपी पकडलेले त्यांना निर्दोषत्व घोषित करण्यात आलं. पुढे हे पूर्ण प्रकरण चिदंबरम यांनी एका त्यांच्या लाडक्या अधिकाऱ्याला दिलं. चिदंबरम त्यावेळेला गृहमंत्री होते आणि त्या अधिकाऱ्याचं नाव होतं अरविंद दिग्विजय नेकी. या सगळ्या प्रकरणामध्ये त्याने तपास केला आणि जेवढ्या आरोपींना मी भेटलो आहे त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि काही तक्रारी पण दिल्या, या अधिकाऱ्याने या आरोपींचा अमानुष छळ केला